नमस्कार. जोशी भांडण क्लासेस. प्रश्न तत्वाचा आहे. प्राध्यापक रा ग जोशी आपल्या समोरच्या टेबलावर जोरात मूठ आपटत ओरडले. समोर बसलेले सगळे विद्यार्थी दचकून बघत राहिले. आज जोशी भांडण क्लासेसच्या नवीन बॅचचा पहिला दिवस होता. प्राध्यापक जोशी, ज्यांना भांडण भूषण अशी पदवी प्राप्त झालेली होती, त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणाची सुरुवातच मुळी या वाक्याने केली आणि ते पुढे बोलू लागले. शास्त्रशुद्ध पद्धतीने भांडण कसं करावं हे शिकण्यासाठी आलेल्या सर्वांचं स्वागत. जोशी भांडण क्लास ही शास्त्रोक्त पद्धतीने भांडण शिकविणारी जगातील एकमेव संस्था आहे. आपण मूलभूत तत्वापासून सुरुवात करू. भांडण कशासाठी करतात? पैसा अडका, धनदौलत, संपत्ती, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मान मरातब? अजिबात नाही. भांडण होतं ते प्रश्न तत्वाचा असतो म्हणून. तेव्हा या क्लासमध्ये तुम्हाला पुढील 3 महिन्यात भांडण करण्यात निष्णात बनवून सोडण्यात येईल. नवरा असेल तर बायकोशी किंवा व्हाईस वर्सा. भांडण जिंकणे हा तर माझ्या डाव्या हातचा मळ आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक कुठल्याही प्रकारची भांडणं असू देत, त्यात विजयी होण्याची गुरुकिल्ली आमच्या भांडण क्लासमध्ये मिळते. तर कुठलंही भांडण करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. आपली बाजू ही नेहमी बरोबरच आहे असा मनोमन दृढ विश्वास बाळगा. अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते. कुठल्या मुद्द्यावर भांडण करायचं तेही महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, बायकोशी तिचं माहेर या विषयावर शक्यतो भांडू नये. पण अगदीच वेळ आलीच तर मात्र तिच्या 7 पिढ्यांचा उद्धार करावा. भांडण म्हणजे संप कसा असतो तसं आहे. संप कधी मागे घ्यायचा यावर जसं संपाचं यश अवलंबून असतं, तसंच भांडण कुठे संपवायचं यावर कोणाचा जय होणार हे ठरतं. नियमित भांडण राहिल्याने आपली प्रकृती ठणठणीत राहते हे संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. क्लासमध्ये व्हॉइस मॉड्युलेशनही तुम्हाला शिकवलं जाईल. कधी तार सप्तकात आरडाओरडा करायला लागतो, तर कधी अगदी अस्पष्ट असं भावनिक होऊन बोलावं लागतं. लक्षात ठेवा, हा सगळा अभिनय असतो. खरोखरीच भावनिक झालात तर संपलात. आपला गळा खाकरत प्राध्यापक जोशी पुढे बोलू लागले. आपली बाजू जर पडती होते असं वाटलं तर ताबडतोब विषय बदलायचा आणि दाम दुप्पट विश्वासाने दुसऱ्याची बाजू कशी त्या नवीन विषयात चुकीची आहे हे सांगायला सुरुवात करायची. यात कुठलीही लाज किंवा तमा न बाळगता विषय बदलण्याची कला हीही तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाईल. अशा सगळ्या खाचाखोचा भांडण जिंकण्यात मोलाच्या ठरतात. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा तेच, आत्मविश्वास, पराकोटीचा आत्मविश्वास. तुम्ही जरी 55 किलोचे असाल आणि समोरचा 85 किलोचा असेल तरी बिनदिक्कतपणे त्याला जास्त आवाज केला तर थोबाड फोडेन असं सांगायला कचरू नये. लक्षात ठेवा, पोलिसांच्या कमरेला लटकवलेलं पिस्तूल वापरलं जाईल याची भीती गुंडांना असते. प्रत्यक्ष वापरण्याची वेळ त्यामुळे क्वचितच येते. त्याचप्रमाणे प्रकरण हे प्रत्यक्ष हातघाईवर येऊ नये म्हणून सुरुवातीलाच दमदाटी करावी. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला प्रात्यक्षिक म्हणून सराव भांडणं घेण्यात येतील. नवरा बायको, इतर नातेवाईक, शेजारी, ऑफिसमधील सहकारी किंवा बॉस, बस कंडक्टर, रिक्षा चालक अशा विविध परिस्थिती सिम्युलेशन करून आपण रोल प्लेद्वारे शिकणार आहोत. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी आमच्याकडे शिकून गेले आणि जगात भांडखोर म्हणून प्रसिद्ध पावले. ही सगळी माझ्या आजोबांची कृपा. ते आमच्या जोशी भांडण क्लासेसचे संस्थापक आणि आद्य भांडखोर. म्हणजे तसे आधीचे जोशी कुलोत्पन्नही भांडखोरच होते, पण आजोबांनी आमच्या या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना यशस्वी भांडणासाठी शुभेच्छा. पुढील जीवनात सदैव भांडत राहा, कारण प्रश्न तत्वाचा आहे. मिजो. असाच एक भांडखोर दिवस 2023. टीप. असेल या लघुलेखाची प्रेरणा बापूंची, भांडखोर जोशी ही कथा. तुम्ही त्यांचे कोण लागता रॉयल्टी विचारणारे? आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. तुम्ही उगाच मध्ये नाक खुपसू नका. गाठ या भांडण भूषण जोशाशी आहे. आजचा बोनस. आमच्या क्लासची आजच प्रसिद्ध झालेली जाहिरात. चित्रकार
माझी बेभांडखोर मैत्रीण मीना शहा. नमस्कार.